नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री देशमुख. प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघेदुखीचे पेशंट हे अगदी कॉमन आहेत आणि त्यासाठी प्राथमिक उपचार घेऊन सुद्धा काहीच फरक पडत नाहीये. म्हणून मग डॉक्टर्स नी रिप्लेसमेंट सर्जरीज म्हणजेच गुडघ्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात आणि हे ऐकून भरपूर पेशंट्स हे घाबरतात, की जर नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले तर ऑपरेशन फेल होतात बऱ्याचदा आणि पेशंटला आणखीन त्रास वाढतो आणि पेशंट अधू होतात, मे बी जागेवर बसतात. असा हा संभ्रम प्रत्येकाच्याच मनात निर्माण झालाय. अर्थात ह्याबद्दलचा अवेअरनेस भरपूर वाढल्यामुळे आता हे प्रमाण कमी झालंय, परंतु संपूर्णपणे संपलं नाहीये. त्याचसाठी आज आपण ह्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आजकाल टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे, की रोबोटिक सर्जरीज सारखी एक चांगली टेक्नॉलॉजी लॉन्च झाली आणि भरपूर प्रमाणामध्ये रोबोटिक सर्जरीज आजकाल होतात. इनफॅक्ट या सर्जरीज गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये देखील आता फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. जास्ती टाके न पडता, जास्ती प्रमाणामध्ये गुडघ्याच्या आजूबाजूच्या ज्या स्ट्रक्चर्स असतात, त्या स्ट्रक्चर्सला इजा न होता एकदम ईझी पद्धतीने हे ऑपरेशन्स होतात व तसेच ह्याची रिकव्हरी रेट सुद्धा एकदम चांगला आहे. तर असं आहे का, की रोबोटिक सर्जरीजचे ऑपरेशन्स 100% सक्सेसफुल होणार? त्याच्यामध्ये फेल्युअरचा रेट अजिबात नाहीये, असं अजिबात नाहीये. डेफिनेटली रोबोटिक सर्जरीज देखील फेल होऊ शकतात, जर आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर. तर ती काळजी म्हणजे नक्की काय? डॉक्टर सांगताना फर्स्ट डे तुम्ही छान उभे राहणार, तिसऱ्या-चौथ्या दिवशी तुम्हाला जिना चढ-उतर करायला लावणार आणि मग डिस्चार्ज मिळाला जातो. आणि आफ्टर दॅन डॉक्टर्स आवर्जून सांगतात, की प्रॉपर फिजिओथेरपी घ्या जेणेकरून तुमचा गुडघा अगदी आधीसारखं नॉर्मल होईल. आणि मॅक्सिमम लोकं मे बी त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे ही एक आपल्याकडून छोटीशी चूक होते. ती म्हणजे जाताना आपल्याला एक फिजिओथेरपिस्ट नॉर्मल एक बेसिक 5 ते 7 एक्सरसाइजेस सांगतात आणि त्या एक्सरसाइजेस आपण अंतिम समजून त्या शेवटपर्यंत कंटिन्यू करतो आणि या नादामध्ये गुडघा आपला स्टिफ होतो. इतका कडक होतो किंवा त्याच्या अवतीभोवतीचे जे स्नायू असतात त्यांची ताकद इतकी कमी होते, की गुडघा आधीपेक्षा सुद्धा वर्स्ट कंडिशनमध्ये जातो. तर सांगायचा मुद्दा हाच, की फिजिओथेरपी म्हणजे सुरुवातीला शिकवलेले 6-7 व्यायाम नाही. ती एक खूप लाँग प्रोसेस आहे. 1 ते दीड महिन्याची मोठी एक्सरसाइजचा प्रोटोकॉल असतो. तो प्रोटोकॉल जर प्रॉपरली फॉलो केला, तर आपला पाय, आपला गुडघा आधीसारखा होऊ शकतो. ह्या ज्या एक्सरसाइजेस सुरुवातीला दाखवलेल्या असतात, ह्या अगदी बेसिक असतात. त्या देण्यामागची कारणं ही असतात, की तुमच्या गुडघ्याला अजून देखील टाके आहेत. टाके निघालेले नाहीयेत आणि त्या केसमध्ये गुडघ्याचे जे स्नायू आहेत, ते फ्रीज व्हायला नको, मसल्स वेस्टिंगमध्ये जायला नको किंवा गुडघा एका सर्टन पोझिशनमध्ये लॉक व्हायला नको, त्यासाठीचे हे व्यायाम असतात. नॉर्मली आपल्या बॉडीची एक फंक्शनिंग असतं. त्या फंक्शनिंगमध्ये होतं काय, एखादी फॉरेन बॉडी जर शरीरामध्ये एंटर झाली, तर आपलं ब्रेन अशा प्रकारे वर्क करतं, की ते त्याला बाहेर फेकून देतं. अशाच प्रकारे जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो किंवा एनी अदर जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी असेल, त्यामध्ये होतं काय, की एक कृत्रिम भाग म्हणजे बाहेरचा एक आर्टिफिशियल पार्ट आपल्या शरीरामध्ये इन्स्टॉल केला जातो आणि ह्याचा एक्सेप्टन्स जोपर्यंत शरीराला येत नाही, तोपर्यंत शरीर मॅक्सिमम प्रयत्न करतो, की त्या पार्टला डिस्ट्रॉय करायचा किंवा डॅमेज करण्याचा शरीर प्रयत्न करत असतो. तर हाच डॅमेज किंवा ह्याला डिस्ट्रॉय करू नये यासाठी फिजिओथेरपीचा खूप मोठा रोल असतो. त्यामध्ये प्रोप्रिओसेप्टिव्ह न्यूरोमस्क्युलर फंक्शनिंग ज्याच्यामध्ये आपल्या ब्रेनला असं ट्रेन केलं जातं, की हा जो आर्टिफिशियल भाग बसवला आहे आपल्या गुडघ्यामध्ये, हा आपल्या शरीराचा एक भाग असून ह्याला आपल्याला एक्सेप्ट करणं आहे आणि त्याला देखील नॉर्मल पायासारखं आपल्याला चालवणं आहे, त्याला फंक्शनिंग करणं आहे. सो हे काम फिजिओथेरपीमध्ये केलं जातं. ह्यासोबतच आजूबाजूचे जे स्नायू असतात, ज्याला कट केल्यामुळे त्यांची मसल्सची स्ट्रेंथ कमी झालेली असते. सो ती स्ट्रेंथ पुन्हा वाढवणं गरजेचं असतं. तर आणि तरच आपला जो जॉइंट आहे, तो एकदम स्मूथली मूव्ह होईल, पेन फ्री मूव्ह होईल. ओके. सो म्हणून स्ट्रेंथनिंग महत्वाची असते. प्रोप्रिओसेप्टिव्ह न्यूरोमस्क्युलर फंक्शनिंग जे असतं ते देखील महत्वाचं असतं. ज्याच्यामुळे आपल्या शरीराला एक्सेप्टन्स येतो. ह्या सगळ्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग्ज असतात, त्या फिजिओथेरपीमध्ये दिल्या जातात आणि ज्यामुळे तुमचा गुडघा अगदी आधीसारखा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही नक्की एक्सरसाइजेस करा. फिजिओथेरपीची ट्रीटमेंट प्रॉपरली घ्या. कारण माझ्याकडे आता रिसेंटली लास्ट वीकमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे दोन्ही पायांचे गुडघ्यांचे संपूर्ण गुडघे बदललेले पेशंट्स होते. ते आता 1 महिना त्यांचा पूर्ण झालाय. त्यांनी फिजिओथेरपीची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आणि आता ते एकदम उत्तमरित्या चालतायत. त्यांना हे सुद्धा जाणवत नाहीये, की आपला पाय बदलला, आपला गुडघा बदललाय. असं फिलिंग सुद्धा त्यांचं 100% गेलंय. आणखीन एक माझ्याकडे एक इंटरेस्टिंग केस होती. ज्यांचं वय 60 प्लस होतं.
ज्यांना ऑलरेडी 7-8 वर्षांपासून खूप त्रास होता गुडघ्यांचा आणि ते असेच घाबरून ऑपरेशन करत नव्हते. परंतु नंतर जेव्हा त्यांनी फायनली ऑपरेशन केलं, त्यानंतर 1 ते 1.5 महिन्याची आमच्याचकडे फिजिओथेरपीची पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर ते इतके नॉर्मल झाले, की ते बिलीव्हच म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स देखील बिलीव्ह करत नाहीयेत, की गुडघ्याचं ऑपरेशन्स एवढ्या छान लेव्हलला सक्सेसफुल होऊ शकतात, जे इतके घाबरत होते. आणि हे सगळं बघून त्यांचा इतका छान एक्सपिरियन्स पाहून 3 ते 4 महिन्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये आणखीन एक पेशंट आहेत, ज्यांना सेम प्रॉब्लेम होता आणि त्यांना देखील ऑपरेशन सजेस्ट केलं होतं. ते स्वतःहून गेले आणि त्यांनी दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन्स केले. त्याची देखील ट्रीटमेंट आमच्या क्लिनिकला त्यांनी घेतली आणि आता ते देखील छान उत्तमरित्या चालतायत, सगळे काही कामं करतायत. त्यांचा अनुभव देखील एकदम छान होता. तर तुम्हाला देखील अशा प्रकारच्या कुठल्याही ट्रीटमेंट जर घेत असाल, तर डेफिनेटली आधी तयारी करा. ती म्हणजे नंतर 1 महिना आपल्याला छान फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल होतील. ऑर एल्स तो त्रास आणखीन वाढू शकतो. हे सगळं फक्त जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी ॲप्लिकेबल आहे का? तर नाही. प्रत्येक कुठल्याही प्रकारची सर्जरी झाली, मग ती लिगामेंटची रिपेअर असेल, लिगामेंट ट्रान्सप्लांट असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही मसल्सचा प्रॉब्लेम असेल, त्याची सर्जरी झाल्यानंतर देखील म्हणजे पोस्ट सर्जरी रिहॅबिलिटेशन हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यांच्या मनात हा संभ्रम आहे किंवा भीती आहे. ही भीती दूर करण्यासाठी तुम्ही त्यांची नक्की मदत करू शकता. व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा व तुमची काळजी घ्या. धन्यवाद.